आहे ना ती कुलताकडे खुलेनामधली ती काय आपल्याशी बोलत नाही. आपण ती अशी बोलायला नको जाऊया आपण. किंवा अजून यंगर जनरेशनला टोमणे मारले जातात की लग्नाच्या बाबतीत क्लॅरिटी नाही आहे, थोडं कन्फ्युजन आहे किंवा डिले करतात किंवा अशा गोष्टी. ओके मी ILSची एंट्रन्स सुद्धा दिली होती. आय ॲक्च्युली हॅड डन दॅट. मला खरंच वकील व्हायचं होतं पण ठीक आहे तो आहे कदाचित. कमाल. सो सध्या सगळीकडे लगीनघाई सुरू आहे. मग थिएटरमध्ये का नाही होणार? थिएटरमध्ये देखील लवकरच लग्न कल्लोळ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ जाधव, मयुरी आणि भूषण प्रधान आपल्या बरोबर आहे. पहिलं तर सगळ्यांच्या लग्नात नाचतोयस पण तुझं लग्न कधी करणार आहेस? बापरे, खूप $1 मिलियन क्वेश्चन विचारलायस. नाही आता सध्या इतकं लग्न कल्लोळ मध्ये लग्नाचा आनंद घ्यायला मिळतोय तर मग कशाला. आता तर चांगलं चाललंय. त्यामुळे 1 मार्चला लग्नच आहे कदाचित. ते बघा कदाचित 1 तारखेलाच बघायला मिळेल. तू काही मदत? तू वकील आहेस का? ज्या पद्धतीने प्रश्न हो काय म्हणतो वकील व्हायचं होतं. हो यार किती गोड, म्हणजे ती नाही डिनाय पण करू शकते. किती गोड बोलला. ओके मी ILSची एंट्रन्स सुद्धा दिली होती. आय ॲक्च्युली हॅड डन दॅट. मला खरंच वकील व्हायचं होतं पण ठीक आहे तो आहे कदाचित. कमाल. सिद्धू काय सांगशील? याच्यामध्ये खूप आगळा वेगळा लुक आहे. तसंही तुझे वेगवेगळे लुक आम्ही बघतोच आहे पण या सिनेमामध्ये एक वेगळा लुक आहे, एक वेगळा सिद्धू पाहायला मिळाला. खूप गोड कॅरेक्टर आहे ते. आणि मारुती नावाचं कॅरेक्टर आहे जे आईवर प्रचंड प्रेम आहे. लग्नासाठी अशी मुलगी शोधतो जी त्याला सपोर्ट करेल आणि त्याचं तेच ठरलेलं आहे की म्हणजे खूप प्रेम करायचं आपल्या होणाऱ्या बायकोवर. खूप म्हणजे अशी एक मुलगी आयुष्यात यावी जिच्यावर आपण खूप प्रेम करावं असा तो मुलगा आहे. आणि गोड आहे बिचारा, साधा आहे आणि ते करताना पण खूप मजा आली. कारण त्या गोष्टीत म्हणजे मी नेहमीच म्हणतो ना की लग्न कल्लोळमध्ये मी आणि भूषण प्रधान आम्ही आहोतच पण मेन हिरो आमची मयुरी देशमुख आहे. तर ती तिच्या आयुष्यात तो येतो किंवा त्याच्या आयुष्यात ती आल्यानंतर जो गोंधळ आहे, इमोशनचा गोंधळ आहे, भावनांचा गोंधळ आहे, ह्युमरचा गोंधळ आहे, तो लग्न कल्लोळ आहे. तो दिसतो खूप गोड मुलगा. म्हणजे मला पण खूप मस्त वाटतं हे. त्याचं लुक बघून, त्याचा ॲप्रोच बघून, त्याचा पीच आहे, त्याचा बोलण्याचा एक पीच आहे, त्याची एक बॉडी लँग्वेज आहे. पण तरीही तो खूप प्रेमळ पोरगा आहे, खूप प्रचंड प्रेमळ आहे. त्याला माहिती त्याची भंकस केली जाते तरी तो छान ॲक्सेप्ट करणारा मुलगा आहे. तर ओव्हरऑल ते कॅरेक्टर एवढं गोड आहे ना. आणि त्याला म्हणजे बिपिन नयन माझे मेकअप म्हणून हेअरवाला त्यांनी छान पद्धतीने त्याला डिझाईन केलं आणि त्यामुळे कदाचित तो एवढं गोड वाटतं. सिनेमामध्ये मयुरी आम्हाला खूप वेगळ्या पद्धती दिसते, टोटली अपोजिट दिसली आणि आता सध्या खूप सुंदर दिसतेस. आणि मुळात तर म्हणजे श्रुतीमध्ये आणि तुझ्यामध्ये अशी कुठली सिमिलॅरिटी गोष्ट होती जी आहे अजून? खूप सिमिलॅरिटीज नाही आहेत ऑनेस्टली. आणि म्हणूनच मी खूप अट्रॅक्ट झाले या कॅरेक्टरला की ॲब्सल्युटली माझ्या बऱ्यापैकी विरुद्ध आपण म्हणू शकतो हे कॅरेक्टर आहे. आणि आजकाल ठीक आहे आमच्या जनरेशनला किंवा अजून यंगर जनरेशनला टोमणे मारले जातात की लग्नाच्या बाबतीत क्लॅरिटी नाही आहे, थोडं कन्फ्युजन आहे किंवा डिले करतात किंवा अशा गोष्टी. तर श्रुतीचं जे कॅरेक्टर आहे ते खूप रिलेटेबल आहे. कारण आज खूप तरुणी आहेत किंवा तरुण आहेत ज्या कुठल्या तरी गोष्टीमुळे इनडिसायसिव्ह आहेत लग्नाच्या बाबतीत. मग ते पिअर प्रेशर असेल किंवा मग ते काहीतरी मग करिअरशी संबंधित असेल किंवा मग मुलं हवी आहेत की नको, असे खूप मुद्दे असतात. त्यामुळे आजची तरुणी किंवा तरुण कधी कधी त्या ह्या लाईनवर चालत असतो की करावं की नाही करावं आणि काय करावं. तसं श्रुतीच्या बाबतीत पण एक असं संकट आलेलं आहे तिच्यासमोर. ते काय आहे ते मी सांगू शकणार. ती एक गंमत आहे, ती तुम्ही बघाच थिएटरमध्ये. तर त्या गमतीमुळे तिच्याकडनं काही गोष्टी घडतात, एक कल्लोळ घडतो ज्याच्यामुळे लग्न कल्लोळ तयार होतो. तर ते पात्र साकारताना जेन्युनली खूप मजा आली. कारण अशी व्यक्ती रिअल आयुष्यात मला वाटतं कमी असतात जे इतके धाडसी असतात, या टोकाला जाऊन काही गोष्टी करतील. तर मग थोडंसं फॅन्टसीला जाणारं पण हे पात्र आहे जे करताना ॲज अन ॲक्टर आणि ॲज अ ह्युमन मला मजा आली की अरे वा असं पण लोक आयुष्य जगतात. आज म्हणजे मॅडम खूपच सुंदर दिसतात, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. ते टोटली लग्न कल्लोळ पूर्ण त्या लग्नाच्या झोनमध्ये आलेली आहे ती पूर्णपणे. सो एक टास्क देते दादा, त्या टास्कमध्ये सगळ्यांना देतात पण आज एक टास्क देते दादा. लग्नाला आली आहे, भाव खाते भरपूर ही मुलगी पण यू हॅव टू टॉक होते, थोडंसं इम्प्रेस करायचं. ओके, सो दोघांसाठी हा टास्क.
अच्छा बरे लग्नाला आली आहे, मला वाटलं लग्न आहे तिच्या असं नाही ना मी ती लग्नात एका आली आहे, लग्नात ती एका आली आहे आणि जस्ट तुम्ही एक मुलं म्हणून आहात, वराडी म्हणून मुलांकडचे, आणि तुम्ही लोक दिले तिच्याबरोबर बोलायचं आहे, ती भाव खाणार आहे, ती नाही बोलणार आहे तुमच्याशी, सो तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं लग्नामध्ये तुम्ही आतापर्यंत केलं, स्पेशली भूषण. हे भाव खाते ना, हे बघ ती एक हिरोईन आहे ना, ती फुलतागळी खुलेना होती, ती काय आपल्याशी बोलत नाही. आपण ती अशी बोलायला नको जाऊया, आपण 1 तारखेला थिएटरला लग्न कलर बघायला जाऊ. तुझं प्लॅन फिक्स आहे? फिक्स आहे. चल जाऊया, चल, चल चल. असंच असतं, मला भावच मिळत नाही आम्ही जेव्हा तिघं एकत्र असतो. सो मला जे काही प्रेम आहे ना ऑडियन्स, तुम्ही प्रेम द्या, कारण ह्या दोघांनी आत्ताही मला प्रेम दिलं नाही. पिक्चरमध्ये देत आहेत की नाही ते मला माहित नाही. सो प्लीज पिक्चरमध्ये जा, थिएटरमध्ये जा आणि तुम्ही तरी मला भाव द्या, मला प्रेम द्या, जे मला इथून मिळत नाही. मजा आली. थँक्यू. ज्या टास्कची वाट लावली दादा नेहमीप्रमाणे, हे दादा टास्क नाही लावली, हाच टास्क लक्षात नाही आलाय. हा नाही हा टास्क वर्क होतो खरं. तुम्हाला मी एक टिप देतो, जर असं इम्प्रेस करायचं असेल तर फार इम्प्रेस करायला जाऊ नका. तुम्ही इम्प्रेस करण्यालायक असाल तर इम्प्रेस होईल. तर त्यामुळे ह्या भावना देणं आणि हे उलट तिला ते आवडलं की ठीक आहे लग्न कल्लोळ बघूया कुठे गेलं आणि त्याने होईल. सो परत एकदा 1 मार्चला लग्न कल्लोळ थिएटरमध्ये बघा. थँक्यू.